आज आपण श्री गुरुचरित्रातील 8व्या अध्यायातील एक अत्यंत प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत। गुरुदेव श्रीपाद श्रीवल्लभ यांनी गुप्तपणे गोकर्ण येथे 3 वर्षे वास्तव्य केले। त्यानंतर त्यांनी 4 महिने श्रीशैल पर्वतावर घालवले आणि नंतर ते कृष्णा आणि गोदावरीच्या संगमावर वसलेल्या पवित्र कुरुपूर येथे आले। या गावात अंबिका नावाची एक स्त्री राहत होती। तिचा पती विद्वान ब्राह्मण याचा मृत्यू झाला होता। तिचा मुलगा मंदबुद्धी असल्यामुळे गावातील लोक सतत तिची निंदा करत होते। अपमान सहन न झाल्याने अंबिका आणि तिच्या मुलाने जीवन संपवण्यासाठी गंगा नदीत जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला। या निराश अवस्थेत ते दोघेही श्रीपाद यतींच्या चरणी आले। अंबिकेने पुढील जन्मी तिला ज्ञानी आणि विद्वान पुत्र मिळावा अशी विनंती केली। गुरुदेवांनी तिची व्यथा ऐकून सांगितले, शनिवारच्या प्रदोषकाळी भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा कर। प्रदोष व्रताच्या प्रभावाने तुला श्रीहरीसारखा पुत्र प्राप्त होईल। अंबिकेचा विश्वास दृढ करण्यासाठी गुरुदेवांनी उज्जैनीच्या राजा चंद्रसेन आणि एका गवळी मुलाची कथा सांगितली। त्या गवळी मुलाच्या निष्ठेने आणि त्याच्या आईला मिळालेल्या प्रदोष दर्शनामुळे तिच्या पोटी स्वयं नारायणाचा अवतार झाला। तेच पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणून जगाला परिचित झाले। ही कथा ऐकून अंबिकेच्या मनातील शंका दूर झाल्या। श्रद्धेने तिने स्वतःला गुरुदेवांच्या चरणी अर्पण केले। तेव्हा श्रीपादांनी तिच्या मुलाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला। क्षणातच तो मंदबुद्धी मुलगा त्रिवेदी ब्राह्मण झाला। वेदशास्त्र पारंगत, तेजस्वी आणि अत्यंत ज्ञानी। अंबिकेने श्रीपादांना ईश्वरस्वरूप मानून प्रदोषकाळी त्यांची नित्यपूजा सुरू केली। गुरुदेवांच्या कृपेने तिचा पुत्र धनसंपत्तीने, ज्ञानाने आणि सुखाने परिपूर्ण जीवन जगू लागला। ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धेने केलेली पूजा मनुष्याचे भविष्य बदलू शकते। गुरुचा स्पर्श आणि ईश्वराची कृपा अशक्यलाही शक्य करू शकते। आत्महत्या कधीच उपाय नसतो आणि ईश्वरावर विश्वास ठेवला की मार्ग नक्कीच दिसतो।